मुंबई राज्यात गेल्या वर्षभरात मोठ्या संख्येने महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी विधिमंडळात दिली. गृह विभागाने सादर केलेल्या लेखी उत्तरानुसार हरवलेल्या प्रकरणांपैकी अनेकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असले तरी काही प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. राज्यात विशेषतः मुंबई, नवी मुंबई, रायगड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शहरी भागांमध्ये वाढती लोकसंख्या, स्थलांतर आणि इतर सामाजिक कारणांमुळे ही प्रकरणे अधिक असल्याचेही सूचित करण्यात आले. सरकारच्या आकडेवारीनुसार हरवलेल्या महिलांपैकी मोठ्या संख्येने महिलांचा शोध लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींच्या अनेक प्रकरणांमध्येही पोलिसांनी यश मिळवले आहे. मात्र काही हजार महिला आणि मुलींचा शोध अद्याप लागलेला नसल्याने कुटुंबियांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी राज्यात विशेष मोहीम राबवण्यात येत असून पोलिसांकडून शोधकार्य अधिक तीव्र करण्यात आले आहे. बेपत्ता व्यक्तींचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर, विविध जिल्ह्यांतील पोलिसांमधील समन्वय आणि जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती गृह विभागाने दिली. वाढत्या बेपत्ता प्रकरणांमुळे महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या संदर्भात अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.